नमस्कार. मी राहुल रावसाहेब इंगवले, शिवसेना उबाटा या गटाकडून आज माझी उमेदवारी अर्ज आज मी भरलेला आहे. आपला प्रभाग क्रमांक हा 10 आहे. 10मध्ये ड ह्या वर्गामधून मी पुरुष या अर्जाची मी मागणी केली होती, ती मला आज मिळालेली आहे. आज आमच्या कुटुंबामध्ये एक रवी इंगवले साहेबांनी एक नवीन टॅग लाईन काढलेलं आहे की इंगवले पर्व युवा नेतृत्व म्हणून माझी आज इंगवले कुटुंबाकडून निवडणूकसाठी माझी उमेदवारी आज डिक्लेअर झालेली आहे. माझे बंधू हे रविकर इंगवले साहेब हे गेले 3 टर्म नगरसेवक राहिलेले आहेत. त्यानंतर त्यांनी स्टँडिंग कमिटी चेअरमन, उपमहापौर ही पदे घेतलेली आहेत. त्यांच्यानंतर आत्ता सध्या परिस्थितीत आमच्या वहिनीसाहेब माजी नगरसेविका राहिलेले आहेत. गेले 10 वर्ष सांगण्यात तात्पर्य म्हणजे आमच्या इंगवले कुटुंबाला 4 टर्म नगरसेवक पद म्हणजे एका मतदारसंघात 20 वर्ष आपल्या नगरसेवक पद राहिलेलं आहे. ह्याचं कारण ही जी पोचपावती म्हणजे आम्ही प्रभागाचा केलेला विकास आणि विजन्स हे रवी इंगवले साहेबांचे काम एकदम अगणित आहे. ह्या दृष्टिकोनातनं मला आत्ता विश्वास आहे की येत्याला उमेदवारीसाठी माझी जी निवडणूक ह्याला उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे, मी त्यांच्या माध्यमातून सगळ्यात मोठं आणि छान काम करणार. शिवाजी पेठमध्ये आत्ताच्या गतवर्षी 2025ला महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली 1933 साली पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी शिवजयंती झाली, जी सुरुवात झाली, त्याचा मी आत्ता सध्याच्या कंडिशनला अध्यक्ष होतो आणि आहे. ह्या शिवाजी तरुण मंडळ शिवजयंतीच्या माध्यमातून मी शैक्षणिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रामधील भरपूर लोकांचं मी चांगले उपक्रम घेतलेले आहेत. माझ्या मते मी 400 ते 500 विद्यार्थी व प्रशासकीय जे अधिकारी आहेत ज्यांनी क्रीडा क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात अथवा प्रशासनाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे भरती पास होऊन कोणतं पोलीस अधिकारी झाले, कोणतं कोर्टामध्ये झालेले आहेत, ह्या अधिकाऱ्यांचे सत्कार मी सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. त्यानंतर मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये संघटनेच्या मार्फतून बहुजन समाजांच्या ज्या शैक्षणिक अडचणी आहेत त्यांच्यासाठी मी आंदोलनं पण रस्त्यावर केलेले आहेत. त्यानंतर पूर परिस्थिती असेल अथवा कोणत्याही प्रकारचे कुठल्याही बहुजन समाजाने जे आंदोलन केलीत त्यावेळी माझ्या हातून भरपूर मदत कार्य घडलेलं आहे. मी गेले 20 वर्षे हे रवी इंगवले साहेब यांच्या विचाराने, यांच्या एक विजनने मी काम करत आलो आहे. त्यामुळे मी ह्या प्रभागात फिरलेलो आहे. ह्या प्रभागामध्ये रस्त्यांच्या अडचणी आहेत, भागात स्वच्छता नाही आहे, त्यानंतर रस्ते, गटर ह्या सगळ्या समस्या, ओपन स्पेसचा तर ह्या प्रभागामध्ये मोठा लोकाजोक आहे, तो न सांगण्याच्या पलीकडे आहे. मी प्रभागात प्रत्येक घरी फिरलेला आहे, प्रत्येक घरातल्या अडचणी मी समजावून गेल्या आणि गेले 10 वर्ष म्हणजे 5 वर्ष प्रशासन नाही आहे. प्रशासक नसल्यामुळं नागरिकांच्या एवढ्या अडचणी निर्माण झाल्यात की त्यात क्लिअर करणं म्हणजे आत्ताची एक संघर्षमय जिंदगी झालेली आहे नागरिकांची. आणि मी ह्या उमेदवारीची आज जी मला मिळालेली आहे, मी आज जनतेला शब्द देतो, मी 100% तुमच्या आशीर्वादाने विजय होणार आहे आणि हे प्रशासनांच्याकडून ज्या अडचणीचे कामं तटलेले आहेत ती मी 100% पूर्ण करणार आहे. माझं मशाल चिन्ह असणार आहे. मला भरघोस मतदान द्या आणि मला विजयी करा.